म्हणूनच परमेश्वरा तुझ्या वचनात वाढण्यासाठी, तुझ्या वचनाचं मनन करण्यासाठी आणि तू आम्हाला जे बोलू इच्छितोस ते ऐकण्यासाठी या समयी आम्ही तुझ्या चरणाजवळ बसलेलो आहोत. होय परमेश्वर, आमचे आत्मिक कान खुलले, बोलणारी जीव आणि ऐकणारे कान तुझ्या हातात काढणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून करेल. प्रियांनो, आजच्या मननासाठी आम्ही जो विषय निवडलेला आहे तो विषय आहे पित्याची पुत्राला शिकवण. आमच्या आजच्या मननाचा जो विषय आहे तो आहे पित्याची पुत्राला शिकवण. आणि ह्या वचनावर मनन करत असताना आम्ही जो शास्त्र भाग वाचलेला आहे त्या शास्त्र भागामध्ये आम्ही पहिले इतिहास याचा 28वा अध्याय आणि त्याची 1 ते 10 ही वचनं वाचलेली आहेत आणि त्याचबरोबर आम्ही मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याची 7 ते 11 ही वचनं वाचलेली आहेत. यावेळेस आपण मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन पुन्हा एकदा वाचणार आहोत. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन. मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणगे देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणगे देईल. येशू म्हणतो, तुम्ही स्वतः वाईट असता आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात ते त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. एकाच वचनामध्ये 2 पित्यांचा उल्लेख आम्हाला आलेला दिसत आहे. एकाच वचनामध्ये 2 पित्याचा उल्लेख आलेला दिसत आहे आणि ते 2 पिता हे आहेत, एक आमचा स्वर्गीय पिता आणि दुसरा आमचा जगती पिता. प्रियांनो, आईचं महात्म्य आम्ही नेहमीच वर्णन करतो. आई दयेचा सागर आहे, आई मायेचा सागर आहे, आई वात्सल्य सिंधू आहे. त्याचबरोबर आम्ही पित्याचा उल्लेख काय म्हणून करावा? एक सुंदरशी गोष्ट माझ्या वाचनामध्ये आली होती. एक अति श्रीमंत असा पिता ज्याच्याकडे भरपूर धन आहे, संपत्ती आहे आणि त्याच्या मुलाला वाईट संस्कार मिळाल्यामुळं तो मुलगा आपल्या पित्याकडे भांडून आपली धनसंपत्ती घेऊन दूर देशी निघून गेलेला आहे. आणि ज्या वेळेस आपल्या मुलाला आपली चूक कळालेली आहे, तो आपल्या पित्याला एक पत्र लिहित आहे की मला आता परत तुमच्याकडे यायचं आहे, काय तुम्ही मला क्षमा कराल काय? मग तुम्ही मला क्षमा केली हे मला कसे कळेल? आणि म्हणून तो पुत्र पित्याला लिहित आहे की बाबा, जर तुम्ही मला क्षमा करणार असाल तर आपल्या घरापुढं जे मोठं झाड आहे त्या झाडावर एक पांढरा झेंडा तुम्हाला काय करायचा आहे? लावायचा आहे. ज्या वेळेस मी घरासमोरून जाईल आणि मला तो पांढरा झेंडा दिसेल, मला कळेल की माझ्या पित्यानं मला क्षमा केली आहे आणि मी तुमच्याकडं परत येईल. हे पत्र वडिलांना मिळालेलं आहे आणि काही काळानंतर हा मुलगा त्या घराकडून प्रवास करत आहे. मोठ्या आशेनं तो त्या झाडाकडे आता पाहणार आहे की काय माझ्या वडिलांनं मला क्षमा केली आहे, या माझ्या पित्यानं क्षमा करून मला पुन्हा त्याच्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आणि मग मोठ्या आशेनं ज्यावेळेस हा मुलगा त्या झाडाकडे पाहत आहे त्यावेळेस त्याला दिसत आहे की त्या झाडावर एक नाही तर एकापेक्षा अधिक कितीतरी पांढरे झेंडे फडकत आहेत. आणि त्या मुलाला कळलेलं आहे की आपल्या वडिलांनी आपल्याला क्षमा केलेली आहे. तो धावत आपल्या घरात गेलेला आहे, आपल्या वडिलांना भेटलेला आहे आणि त्यांनी वडिलांना मिठी मारून विचारलेलं आहे, मी तर एकाच झेंड्याची अपेक्षा केली होती, तुम्ही इतके झेंडे का लावले? आणि वडील उत्तर देतात, मला वाटलं मी एक झेंडा लावल, तो वाऱ्याने उडून जाईल, तो पडून जाईल, तो तुला दिसणार नाही आणि तुला कळणार नाही की मी तुला क्षमा केली. आणि जर तुला ते कळणार नाही तर तू पुन्हा मला भेटणार होतो. आई शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करते, पण वडील आपल्या कृतीतून ते व्यक्त करत असतात. आणि ती कृती समजण्यासाठी आम्ही देखील तत्पर असतो. कारण नेहमीच वडिलांना कणखर म्हटलं जातं, कारण त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. तो कणखरपणा जर त्यांच्याकडे नसेल
तर आपलं कुटुंब विस्कळीत होईल ही भीती त्या पित्याच्या मनात कायम असते. आणि म्हणून वडिलांना कडक शिस्तीचं असणं गरजेचं असतं. काल एका रद्दीच्या दुकानामध्ये आमचं जाणं झालं आणि मग तिथे 4 मुलं होती. 8वी 7वीच्या वयाची मुलं असतील आणि ती मुलं थोडीशी रद्दी घेऊन आली होती. आणि मग त्या रद्दीचं मोजमाप केलं आणि तो रद्दीवाला म्हटला 40 रुपये होते. आणि मग सर म्हटले बरं झालं 4 वडापाव येतील आपण चौघांची. आणि मग आम्ही त्या मुलांना चिडू लागलो, आता काय वडापाव पार्टी का? ते मुलं इतके चुणचुणीत होते. तो मला म्हणतो नाही मॅडम, आम्ही वडापावची पार्टी नाही करणार आहे. आम्ही काय करणार आहे, तर उद्या फादर्स डे आहे ना, आम्ही वडिलांना भेटू. त्यामुळे इतके सुंदर विचार, सामान्य मुलं होते ते 4 पण. ऐकून मला खूप आनंद झाला. मी सरांना आवाज दिला आणि म्हटलं बघा ना ते मुलं काय करणार आहे, तर वडिलांना गिफ्ट द्यायला. त्यातले 2 भावंड होते. 2 एका घरातले होते आणि 2 एका. वडिलांप्रती असलेला आदर, वडिलांप्रती असलेला सन्मान त्या मुलांच्या मनात बघून मला फार बरं वाटलं की आजची पिढी अजूनही वडिलांचा आदर आणि सन्मान करत आहे. अजून एक लेकरू तन्मय काल केक घेऊन आलं. त्याला म्हटलं अर्धा केक घेऊन जा. नाही 2 केक आणले. कशासाठी? उद्या फादर डे ना, पप्पा रात्री 1 वाजता आल्यानंतर आम्ही वडिलांच्या वडिलांच्या प्रती असलेली प्रीती या लेकरांमध्ये दिसते. जे वचन आम्ही वाचलेलं आहे त्या वचनामध्ये 2 पित्यांचा उल्लेख केलेला आहे. कारण बाप आणि पिता या शब्दाला पवित्र शास्त्राचा आधार आहे. प्रियांनो, जगिक पित्याचा आदर करण्या अगोदर आम्हाला स्वर्गीय पित्याचा आदर करणं गरजेचं. कारण जर आम्ही स्वर्गीय पित्याचा आदर करतो तरच आम्ही जगिक पित्याचा आदर करू शकतो. जर स्वर्गीय पित्याला आम्ही समजू शकतो तरच आम्ही जगिक पित्याला समजू शकतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अतिशय कणखरपणे स्पष्टपणे आमचा परमेश्वर आम्हाला एक प्रश्न विचारतो. वचन वाचूया. मलाकीचा ग्रंथ याचा 1ला अध्याय आणि त्याचं 6वं वचन. मलाकीचा ग्रंथ याचा 1ला अध्याय आणि त्याचं 6वं वचन. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करीतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याचकास परमेश्वर विचारितो. तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? परमेश्वर मलाकी संदेशाद्वारे इस्रायलांना कडक भाषेत विचारत आहे, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धनाचा सन्मान करतो तर मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? परमेश्वर स्वतः म्हणत आहे की मी तुमचा कोण आहे? बाप. आणि तुम्ही माझे पुत्र आणि कन्या आहात आणि हे तुमचं आद्य कर्तव्य आहे की तुम्ही माझा काय करायचा आहे? सन्मान करायचा. तो आम्हाकडून त्याच्या सन्मानाची, त्याच्या आदराची अपेक्षा करतो. कोणत्याच बापाला असं वाटत नाही की आपल्या मुलांना आपला अपमान करावा. कोणत्याच बापाला असं वाटत नाही की आपल्या मुलानं आपल्याशी उद्धटपणे वागावं. आणि म्हणून आपला स्वर्गीय पिता सुद्धा आमच्याकडून अपेक्षा करतो. तो म्हणतो माझा सन्मान कुठे आहे? मी धनी आहे तर माझे बळ कोठे आहे? आमचा परमेश्वर स्वतः आम्हाला परवानगी देतो की आम्ही त्याला बाप म्हणावं, आम्ही त्याला पिता म्हणावं. आम्ही इतर कुठेही ते पाहू शकत नाही की आपल्या देवाला बाप म्हणतो. आमच्या देवानं आम्हाला ही खूप मोठी देणगी देऊ केलेली आहे की आम्ही प्रत्यक्ष त्याला बाप म्हणून संबोधू शकतो. आणि म्हणूनच ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना शिकवण दिली त्यावेळेस शिष्य म्हणतात की आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करावी, हे आमच्या स्वर्गातील. म्हणजे येशू ख्रिस्त देखील शिष्यांना म्हणतो की तो जो स्वर्गीय बाप आहे, तो जो यावे देव आहे, जो सर्व समर्थ आहे, त्याला तुम्ही बाप म्हणून काय करायचं आहे? संबोधायचं आहे. आणि मग तुमची प्रार्थना त्याच्या पुढे काय करायची आहे? सादर करायची. आम्ही गीतात गायला हम बच्चे परम पिता. आम्ही त्या परम
आणि म्हणून त्या पित्याच्या नात्याने आम्ही सर्व एकमेकांचे कोण आहोत, बहीण आहोत. आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही एका रक्तानं बांधले गेलेले आहोत, कारण ज्या पित्याने आपल्या पुत्राला पाठवलं त्याचं जे रक्त सांडलेलं आहे ते आम्हा सर्वांसाठी. आणि आमचा स्वर्गीय पिता एकच आहे आणि म्हणून त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही दर रविवारी एकत्र येऊन आम्ही त्याचा काय करतो, सन्मान. आणि म्हणून आमचं एकत्र येणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो त्या एकत्र येण्यातून आमच्याकडून त्याचा सन्मान आणि त्याचा गौरव. आम्ही त्याचा सन्मान कशा प्रकारे करावा हे येशू ख्रिस्ताच्या जीवन चरित्रातून आम्हाला पाहायला मिळतं. आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं त्याच्या संपूर्ण जीवनक्रमामध्ये आयुष्यामध्ये आपल्या पित्याचं आज्ञापालन केलेलं आहे आणि ते आज्ञापालन मरेपर्यंत केलं. ते आपल्या पित्याची इच्छा त्याला पूर्ण केलेली आहे आणि तो म्हणतो की माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. आम्ही देखील त्या येशू ख्रिस्ताचं अनुकरण करत असताना आमच्या स्वर्गीय पित्याचं आमच्याकडून गौरव होतं का? आमच्या स्वर्गीय पित्याचं आमच्याकडून आज्ञापालन होतं का? किंवा त्याच्या इच्छा समजून आम्ही त्या पूर्ण करतो का? जर आम्ही करत आहोत तर आम्ही त्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करतो. असंच एक पवित्र शास्त्रामध्ये पिता आणि पुत्राची आम्ही जोडी पाहणार आहोत की जी जोडी दोघंही आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करतो आणि त्यामुळं त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर काय झाला. वचन वाचूया आपण. पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. शलोमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे, पण तो उच्च स्थानी यज्ञयाग करीत व दूध गाळत असे. शलोमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. हा शलोमोन जो दाविदाचा पुत्र आहे, हा शलोमोन ज्यानं नीतिसूत्र लिहिलेली आहेत, त्या नीतिसूत्रामध्ये पहिल्या अध्यायातील 8व्या वचनात हा शलोमोन राजा आपल्याला सांगतो, माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण आणि गळ्याला हार अशी आहे. शलोमोन राजा ज्या अर्थी आपल्या आई वडिलांबद्दल लिहितो त्या अर्थी आम्ही समजू शकतो की तो एक आदर्श पुत्र आहे. तो स्वतः आपल्या आई वडिलांचा सन्मान करत आहे आणि म्हणून तो आम्हाला लिहित आहे की आपल्या बापाची शिस्त सोडू नको, आपल्या आईची शिस्त तू सोडू नको, कारण तुझ्या शिराला भूषण आणि गळ्याला ती हार अशी. हा शलोमोन राजा काय करत असे तर त्याचं परमेश्वरावर प्रेम होतं आणि म्हणून तो उच्च स्थानी जाऊन त्या परमेश्वरासाठी यज्ञयाग जाईल. पण त्याआधी लिहिलेलं आहे की आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे. म्हणजे शलोमोन राजा पुढे कुणाचा आदर्श होता? आपल्या पित्याचा. तो काय करत आहे तर आपला बाप दावीद याने कुणाचं अनुकरण केलेलं आहे, याने कुणाला अनुसरलेलं आहे तर याने त्या स्वर्गीय पित्याला अनुसरलेलं आहे. आणि म्हणून शलोमोन सुद्धा काय करत आहे, त्याच परमेश्वराला अनुसरत. मुलं हे वडिलांचं अनुकरण करणारे असतात. मुलं हे वडिलांचं प्रतिरूप असतात. आणि म्हणून हा काय करत आहे तर आपल्या वडिलांच्या अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत आहे. त्याचं स्वर्गीय पित्यावर पण प्रेम आहे आणि त्याचं आपल्या जगी पित्यावर पण प्रेम आहे. असा हा शलोमोन राजा एक आदर्श पुत्र आहे आणि म्हणून तो आपल्याला म्हणतो की आपल्या बापाची शिस्त मोडू. मग या आदर्श पुत्राचा जो पिता आहे, जो दावीद राजा आहे, हा काय आहे तर दावीद राजा म्हटलं की आम्हाला पाहायला मिळतो एक दुःसत्री लढाया जिंकणारा असा एक निर्माण आणि सुंदर असा एक देखणा राजा आहे. दष्टपुष्ट शक्तिशाली बलवान, देवानं त्याला भरपूर आशीर्वादांना मुकुटमंडित केलेला आहे असा दावीद राजा आहे. पण या दावीद राजाची आणखीन एक बाजू आहे की आपल्या कुटुंबामध्ये तो एक आदर्श पिता आहे.
तो राष्ट्र तर सांभाळत आहे, प्रजा तर सांभाळत आहे, लढाया तर जिंकत आहे, पण ज्या वेळेस तो घरी येत आहे, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये तो एक आदर्श पिता आहे. आणि म्हणून त्याला हे माहीत आहे की मला माझ्या पुत्राला योग्य असं शिक्षण द्यायचं. प्रत्येक पित्याची तळमळ असती की आपल्या लेकराला योग्य शिक्षण दिलं जातं. आमचं प्लम्बिंगचं काम करणारा एक माणूस काल आमच्या घरी आला आणि सहज तो म्हटला की तिन्ही भावांची मिळून 6 लेकरं आहेत आणि सर मी 5 लाख रुपये दर वर्षाला त्या लेकरांसाठी खर्च करतो, कारण त्यांना उत्तमातल्या उत्तम शाळेत आम्ही काय केलेलं आहे, मिळकत जितकी आहे त्यापेक्षा अधिक खर्च आम्ही कशावर करत आहोत, शिक्षणावर करत आहोत. कारण आमची इच्छा आहे की आम्ही जे करतोय ते आमच्या मुलांनी करू, त्यांना उत्तम शिक्षण मिळावं आणि त्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी मिळवावं. यातून जगिक पितेची ही तळमळ आहे की आपल्या लेकरांना उत्तम शिक्षण. या जगिक उत्तम शिक्षणाबरोबर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आपल्या लेकरांना आध्यात्मिक शिक्षण देणं देखील गरजेचं. इथं आपण पाहतो हा दावीद राजा आपल्या या आदर्श पिता आपल्या या पुत्राला तो आदर्श पुत्र व्हावा म्हणून एक शिक्षण देतो. आणि ते शिक्षण आम्ही आमच्या आजच्या शास्त्र भागामध्ये वाचलेलं आहे. पहिले इतिहास याचा 28वा अध्याय आणि त्याची 9 आणि 10 वचन. 9वं वचन आपण वाचूया. हे माझ्या पुत्रा सलोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. परमेश्वर सर्वांची मने पाळतो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या समजतात. तू त्यांच्या वतीने राशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडिले तर तो तुझा कायमचा त्याग करेल. प्रियनो, दावीद राजा आपला पुत्र शलोमोन याला शिक्षण देत आहे आणि या शिक्षणामध्ये काही सूचना आणि तंबी देखील देतात, धोक्याचा इशारा देखील देत आहे. आणि हे महत्वाचं शिक्षण तो देत असताना तो सुरुवातीला म्हणतोय, हे माझ्या पुत्रा, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या मुलांची आणि आमच्या स्वर्गीय पित्याची ओळख करून देणं ही जगिक पित्याची जबाबदारी. ओळख करून देणं ही जगिक पित्याची गरज आहे. जर आम्ही शमूएलाचं उदाहरण पाहिलं तर त्या शमूएलाच्या उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आपण वचनातून वाचूया. पहिले शमूएल याचा 2रा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. पहिले शमूएल याचा 2रा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. एलीचे पुत्र अदम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. एलीचे पुत्र आदम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. कोण आहे हा एली? एली कोण होता? याजक होता. स्वतः कोण होता? तो याजक होता. देवाच्या मंदिरी तो 24 तास सेवा करत होता. या याजकाच्या हाताखाली शमूएल बाळ तयार होत होता. पण या याजकानं काय केलेलं आहे तर आपल्या पुत्र हफनी आणि फिनहास यांना देवाची ओळख करून दिलेली. आणि वचन स्पष्ट सांगतं की हफनी आणि फिनहास यांना देवाची ओळख नव्हती. त्याचा परिणाम काय झालेला आहे तर या हफनी आणि फिनहास यांचा काय झालेला आहे, नाश झालेला आहे. एका पित्याची ही जबाबदारी आहे की आपल्या पुत्राची आणि त्या स्वर्गीय पित्याची ओळख करून देणं. दावीद राजा इथं तेच करत आहे. तो म्हणत आहे की शलोमोना, तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा. आपण सहज मुलांना म्हणून जातो देवबापाची सेवा करायची बरं का, पण ती सेवा करण्या अगोदर काय आहे, सात्विक आणि मनोभाव. सात्विक शब्द खूप सुंदर आहे नाही का. माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं नाव होतं सात्विक. मी तिला नेहमी म्हणायचे सात्विक या शब्दाचा अर्थ काय, खूप गहन अर्थ आहे सात्विक. शुद्ध, प्युअर. अजून काय म्हणू शकतो आपण त्याला, हेल्दी का. सात्विक आहार आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये कोणतीही अशुद्धता नाही, कोणतंही त्रासदायक असं काही नाही, एकदम शुद्ध असं सात्विक. अशी सात्विक सेवा परमेश्वराची. आणि मनोभावे
सात्विक आणि मनोभावे सेवा कर आणि मगच काय होणार आहे, ज्यावेळेस तू अशी सेवा करशील, कारण की परमेश्वर सर्वांची मनं पाहतो. आम्ही सर्वच जण परमेश्वराची सेवा करतो, पण आम्ही परमेश्वराची सेवा सात्विकतेने आणि मनोभावे करतो का, हे आमचा पिता पाहतो. तुम्हाला दिसतं मी सेवा करते, मला दिसतं तुम्ही सेवा करता, पण आमचा परमेश्वर आमची मनं पारखतो आणि त्याला हे कळतं की हे जे सेवा करत आहे ती सात्विकपणे आणि मनोभावे करत आहे की वरपांगरी करत. मागच्या आठवड्यात आम्ही पाहिलं की ओठांनी माझं स्तवन करतात, पण अंतःकरणापासून माझ्यापासून दूर आहे आणि अशा उपासनेचा मला भीत आहे. परमेश्वर मनं पारखतो, तो पाहतो की या ठिकाणी या मंदिरात आज माझी उपासना होत आहे, माझं स्तवन होत आहे, पण किती अंतःकरण आहे की जे सात्विकपणे आणि मनोभावे माझी सेवा. आमचा देव हा मन पारखणारा देव आहे, हे आमच्या पुत्राला आम्हाला सांगायचं, हे आमच्या लेकरांना आम्हाला बिंबवायचं आहे की जी सेवा तू करणार आहे ती सात्विक आणि मनोभावे करायची आहे. दावीद राजा इथं म्हणत आहे की सात्विकपणे आणि मनोभावे कर आणि तुझ्या मनात जे विचार आणि कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. आज 21व्या शतकामध्ये लेकरांच्या हातामध्ये जे छोटस यंत्र येऊन पडलेलं आहे, आम्हाला माहित नाही त्या यंत्रामुळं लेकरांच्या मनात कोणत्या कल्पना होतात, कोणते विचार उत्पन्न होतात, ते आमच्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत, आमच्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. आणि म्हणून आम्ही त्यांना ही जाणीव करून दिली पाहिजे, जे विचार तुझ्या मनात, ज्या कल्पना तुझ्या मनात उठत आहेत त्या आम्हाला जरी कळल्या नाही तरी तुझ्या पित्याला, स्वर्गीय पित्याला त्या कळणार, कारण तो मन पारखतो आणि त्या कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. म्हणून जर तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल. आज प्रत्येक पित्याची ही जबाबदारी आहे की आपल्या लेकरांना असं शिक्षण द्या की ते देवाच्या भजनी लागले पाहिजे. दावीद राजा इथे म्हणत आहे, जर तू देवाच्या भजनी लागशील तर तो तुला काय होईल, प्राप्त होईल. देवाला प्राप्त करण्यासाठी किती सोपी गोष्ट सांगितलेली आहे की देवाच्या भजनी आम्हाला काय करायचं आहे, लागायचं. देवाच्या भजनी लागायचं म्हणजे काय करायचं आहे, तर देवाच्या सानिध्यात बसायचं. आज प्रत्येक पित्याची जबाबदारी आहे की आपल्या लेकरांना घेऊन देवाच्या चरणाजवळ त्यांना बसायचं आहे, कारण लेकरांना करणारे. आणि म्हणतो भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण त्याला सोडले तर तो तुझा कायमचा त्याग. एक तंबी देखील दावीद राजा आपल्या पुत्राला देत आहे की जर तू त्याला सोडलं तर तो तुझा कायमचा त्याग. एक भीती देखील तो शलोमोन राजाच्या अंतःकरणामध्ये तयार होतो. देवाप्रतीचा आदर, देवाप्रतीचा सन्मान, देवाप्रतीचं आज्ञापालन, त्याचबरोबर देवाप्रतीचं भय की जर तू त्याला सोडशील तर तो तुझा त्याग. आणि जिथे देव त्याग करतो तिथं शून्य होतो. हे आपल्या पुत्रांना जाणीव करून देण्याची पित्याची जबाबदारी आहे. आणि आपण पाहतो की शलोमोनानं काय केलेलं आहे, हे सर्व शिक्षण अनुसरलेलं आहे. आणि म्हणून आम्ही वचनात वाचलं की तो उच्च स्थानी जाईल आणि काय करी, धूप जाईल. त्या परमेश्वराची तो सेवा करी आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा परिणाम काय झालेला आहे तर आपण वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 29वे नाही, पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन. पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि 3रे वचन. शलोमोन राजाने परमेश्वरावर प्रेम होते. आपला बापचा आणि त्याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे. तो उच्च स्थानी यज्ञयाग करी व धूप जाळी. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्यानं पुढं काय केलेलं आहे, देवाचं मंदिर बांधलेलं. त्या देवाचं मंदिर बांधलेलं आहे आणि देवानं त्याला काय केलेलं आहे तर त्याला वैभव दिलेला आहे, त्याचा पर्याय केलेला आहे, त्याला ऐश्वर दिलेलं आहे, त्याला धन दिलेलं आहे आणि त्याचा उल्लेख येशू ख्रिस्ताने देखील केलेला आहे. मत्तयाचं शुभवर्तमान
याचा 6वा अध्याय आणि 29वे वचन. मत्तयाचे शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 29वे वचन. जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडतील, त्याला जर ते असा पोषक घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, विशेष करून तुम्हाला पोषक घालणार नाही का? तुझं जन्म हा. जास्त काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणून चिंता करत बसू नका. त्यानंतरचं असं वचन आहे, शल्मोन देखील आपल्या वैभवात त्याच्यातल्या एका सारखा सजला नव्हता. शल्मोन राजाचं उदाहरण येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे तर स्वतः दिलेलं आहे की तुम्ही जी चिंता करता ती चिंता व्यर्थ आहे. तर परमेश्वरानं शल्मोनाला काय केलेलं आहे, असं वैभव दिलेलं आहे, अशी संपत्ती दिलेली आहे. तर शल्मोन देखील त्याच्या वैभवात त्यांच्यासारखा सजला नव्हता, पण शल्मोनाला परमेश्वरानं बहुत काही देऊ केलेलं आहे. आणि या शल्मोन राजाला इतकं काही देऊ केलेलं आहे तर त्याचं उदाहरण आम्हाला नवीन करारामध्ये देखील पाहायला मिळतं. कशाचा परिणाम आहे तर पित्यानं जे शिक्षण दिलं ते पुत्रानं काय केलेलं आहे, अनुसरलेलं आहे. आणि म्हणून त्याची काय झाले आहे, त्याची कमाल त्याच्या जीवनामध्ये उंच झालेली आहे. देवाच्या सेवेमध्ये तो तत्पर आहे. म्हणून याच राजासारखं आणखी एक उदाहरण आम्ही पाहतो, उज्जिया राजाचं. शेवटचं वचन आपण वाचूया, दुसरे इतिहास याचा 26वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. त्याचा बाप अमस्या त्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करेल. देवाच्या पुस्तकात चालणारा चक्रव्या याच्या वेळी तो देवाच्या बंदी लागलेला असेल. देवाच्या बंदीसोबत तो लागला होता, तो त्याने त्याचे कल्याण केले. तोपर्यंत त्याने त्याचे कल्याण. जे शिक्षण आम्ही तर दावीद राजानं शल्मोनाला दिलं, शल्मोनानं ते अनुसरलं, तेच शिक्षण आम्ही इथं पाहत आहोत की अमस्या राजाचा पुत्र उज्जिया याच्याबद्दल लिहिताना वचन सांगतो की उज्जिया राजा त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरला आणि परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केलं तो त्याच्या भजनी लागला. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे तर देवाने त्याचं कल्याण. आम्ही जगित पित्याची जबाबदारी पार पाडत असताना आमची अपेक्षा एवढीच आहे की आमच्या मुलांचं कल्याण. आज कोणता जगित पिता असा आहे की ज्याला वाटत नाही की माझ्या लेकराचं कल्याण. आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आम्ही झटत असतो. देवाचं वचन सांगतो की फक्त आपल्या लेकरांना हे शिक्षण दे की तू आपल्या पित्याच्या भजिलेला, म्हणजे तुमच्या लेकराचं कल्याण होतो. आज आम्हा प्रत्येक पित्याची, प्रत्येक मातेची ही जबाबदारी आहे की आमच्या लेकरांना काय आम्ही हे शिक्षण देत आहोत. जर देत आहोत तर अतिउत्तम आहे, जर देत नाही तर अजूनही वेळ गेलेली नाही. कारण धोका येण्यापूर्वी जाग होणं जग आमच्या मुलांना गुंतवण्यासाठी तयार आहे, त्यामध्ये त्यांनी गुंतू नये. म्हणून आज आमच्या लेकरांना त्या पित्याची ओळख करून देणं, आमच्या पित्याचं भय त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी आमचं अनुकरण ते करतात म्हणून आम्ही देखील पित्याला अनुसरणं गरजेचं आहे. प्रभू करो आणि आमचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि विशेष करून आरोग्यदायी असेल.